स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करते। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि परिचितांनाही शेअर करा। रामायणातील विविध पात्र आपण त्यांचा परिचय क्रमशः करून घेत आहोत। आपण ऐकणार आहोत जटायू या बलाढ्य पक्षाविषयी, त्यांनी रावणाशी दिलेली झुंज आणि त्याचं कार्य। राम, लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावरून दक्षिण दिशेने मार्गक्रमण करीत होते। घनदाट अरण्य मध्ये लागत होती। पशुपक्ष्यांचे आवाज त्यांना भिववित होते। काटे कुटे जंगलातून जाणारा रस्ता पण श्री रामाच्या बरोबर असल्यामुळे आणि विविध ऋषी मुनींचं माहिती, त्यांचं कार्य याचं वर्णन करत श्रीराम ह्या तिघां एकत्र चाललेले होते। तेव्हा त्यांचा तो प्रवास त्रासदायक न होता सुखकर व्हावा असा त्यांचा प्रयत्न होता। सुरुवातीला ही तिघही जण अत्रि ऋषींच्या आश्रमात गेले। त्यानंतर अनसूयेशी सुद्धा त्यांची भेट झाली। अनसूयेने कधीही न मळणारं असं वस्त्र सीतेला दिलं, आपल्या कपाळाचं कुंकू तिला लावलं आणि न कोमेजणारी अशी पुष्पांची माळ तिला दिली। आणि ती माळ अशी होती की न सुकणाऱ्या माळेमुळे तिचा वनवास हा सुखकर व्हावा हा प्रयत्न होता। त्याच्या पुढे ते अगस्त्य ऋषींच्या आश्रमात जातात। अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेल्यावर अगस्त्य ऋषी बाहेर येऊन श्रीरामाचं स्वागत करतात आणि आश्रमामध्ये येऊन त्यांना वंदन करतात। श्रीरामाला ते स्वतः त्यांना विष्णूंनी दिलेलं धनुष्य आणि काही अस्त्र शस्त्र रामाला बहाल करतात। राम तिथूनही पुढे निघतात। गोदावरी काठावरील पंचवटी परिसरामध्ये त्यांना एक विशालकाय असं गिधाड म्हणजे गृध्र दिसलं। त्यांना सुरुवातीला असं वाटलं, त्या पक्षाला बघितल्यानंतर की एखादा मायावी राक्षसच हे रूप घेऊन बसलाय की काय। अतिशय मृदू शब्दात ते त्यांच्याशी संभाषण साधतात की कोण आहात तुम्ही। तेव्हा त्यांचं बोलण्याचा मृदू स्वर ऐकून हे गिधाड बोलू लागतं आणि तेव्हा ते त्यांना सांगतं, विनीतेचा मुलगा अरुण हे माझे पिता आणि शेनी ही माझी माता आहे। माझा वडील भाऊ संपाती आणि माझं नाव जटायू आहे। तुझे पिताश्री म्हणजे दशरथ राजा ह्यांना शुक्राचार्यांबरोबर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा मी त्यांना सहाय्य केलं होतं आणि त्यांनी त्याचं स्मरण ठेवून मला आपल्या भावाचं मानाचं स्थान बहाल केलं। बाळांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी मी ती करणार आहे असं आश्वासन मी तुम्हाला देतो। जेव्हा पर्णकुटीतून तुम्हाला बाहेर जायची वेळ येईल तेव्हा सीतामाईचं रक्षण मी करीन। त्या गिधाडाला श्रीरामाने प्रेमपूर्वक आलिंगन दिलं आणि लक्ष्मण आणि रामांनी मिळून पंचवटीमध्येच पर्णकुटी बांधली आणि तिथे ते राहू लागले। आपल्या पित्यांना म्हणजे दशरथ राजांना शुक्राचार्यांबरोबर जेव्हा युद्ध करायचा प्रसंग आला त्यावेळेला मी त्यांना मदत केली होती आणि म्हणून त्यांनी मला आपल्या भावाचं स्थान आहे असं अतिशय आनंदपूर्वक वर्णन केलेलं आहे। हे श्रीरामा, आपली इच्छा असेल तर ह्या घनदाट जंगलामध्ये मी तुम्हाला सहाय्यकारी होईन। जेव्हा तुम्हाला पर्णकुटीतून काही कारणासाठी बाहेर जायचं असेल तेव्हा सीतेचं रक्षण मी करीन। इतका आश्वासक विचार त्याने श्रीरामापुढे मांडल्यानंतर अतिशय प्रेमाने आलिंगन देतात आणि नतमस्तक होऊन त्यांना वंदन करतात। पुढे आपल्याला माहिती आहे की रावण मायावी रूप घेऊन येतो आणि सीतेचं हरण केलं जातं। आकाशमार्गाने तिला घेऊन जात असताना थोड्या अंतरावरती जटायूचं लक्षात येतं। सीतामाई आकाशमार्गातून हा पळवून नेत असताना ती विलाप करत असे, हे वृक्षलतांनो, हे पर्वतांनो, हे पशुपक्ष्यांनो, माझ्या श्रीरामाला सांगा की मला हा पळवून नेत आहे। तेव्हा जटायू तिथे रावणाशी युद्ध करण्यासाठी पुढे येतो। युद्ध म्हणजे सीतेला वाचवण्यासाठी पुढे येतो। पण हा बलाढ्य राक्षस आपल्या तलवारीने जटायूचे पंख छाटतो आणि जटायू जखमी होऊन जमिनीवर पडतो।
रामायणातला हा प्रसंग आपल्याला सर्वश्रुतच आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये घोटी या गावी टाकेद नावाचं छोटंसं गाव आहे आणि तिथे आपल्याला जटायूचं मंदिर बघायला मिळतं, जिथे श्रीरामाच्या मांडीवर जटायूने अखेरचा श्वास घेतला. जखमी अवस्थेत असलेला जटायू पाण्यासाठी कण्हत होता. श्रीरामाने ते पाहिलं. आजूबाजूला कुठेच पाण्याचा स्रोत नव्हता. आपल्या भात्यातून जेव्हा अगस्तींची भेट झाली तेव्हा इंद्राणी दिलेला अक्षय भाता त्यांनी श्रीरामाला दिलेला होता. त्या अक्षय भात्यातून बाण काढून जमिनीवर बाण मारला. तिथे सप्त नद्यांना आवाहन केलं आणि असा पाण्याचा स्रोत उपलब्ध केला. ते पाणी जटायूच्या मुखामध्ये दिलं आणि श्रीरामांच्या मांडीवरती जटायूने अखेरचा श्वास घेतला, असं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. आपल्याला जटायू नेचर पार्क कोलम डिस्ट्रिक्टमध्ये केरळ इथे 200 फूट लांब 150 फूट रुंद असं दगडी शिल्प पाहायला मिळतं आणि ह्या शिल्पाची गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे. हे शिल्प वरून बघण्यासाठी केबल कार राईडचीही तिथे उपलब्धता करून दिलेली आहे की आपण वर जाऊन निरीक्षण करू शकतो. अशा ह्या जटायूला त्रिवार वंदन. धन्यवाद. गोदावरी काठावरील पंचवटी परिसरामध्ये त्यांना एक विशालकाय असं गिधाड म्हणजे गृध्र दिसलं. त्यांना सुरुवातीला असं वाटलं त्या पक्षाला बघितल्यानंतर की एखादा मायावी राक्षसच हे रूप घेऊन बसलाय की काय. अतिशय मृदू शब्दात ते त्यांच्याशी संभाषण साधतात की कोण आहात तुम्ही. तेव्हा त्यांचं बोलण्याचा मृदू स्वर ऐकून हे गिधाड बोलू लागतं आणि तेव्हा ते त्यांना सांगतं, विनितेचा मुलगा अरुण हे माझे पिता आणि शेनी ही माझी माता आहे. माझा वडील भाऊ संपाती आणि माझं नाव जटायू आहे. तुझे पिताश्री म्हणजे दशरथ राजा ह्यांना शुक्राचार्यांबरोबर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा मी त्यांना सहाय्य केलं होतं आणि त्यांनी त्याचं स्मरण ठेवून मला आपल्या भावाचं मानाचं स्थान बहाल केलं. बाळांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी मी ती करणार आहे असं आश्वासन मी तुम्हाला देतो. जेव्हा पर्णकुटीतून तुम्हाला बाहेर जायची वेळ येईल तेव्हा सीतामाईचं रक्षण मी करीन. आणि पुढे लक्ष्मणाने पंचवटीमध्येच आपल्या निवासाची योजना केली आणि तिथेच त्याने पर्णशाळा बांधली. ते परत वाक्य. त्या गिधाडाला श्रीरामाने प्रेमपूर्वक आलिंगन दिलं आणि लक्ष्मण आणि रामांनी मिळून पंचवटीमध्येच पर्णकुटी बांधली आणि तिथे ते राहू लागले.